नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये आपण वीकली बेसिसवरती कसं ट्रेडिंग करू शकतो आणि त्याच्यासोबत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरून कॉल ऑप्शन बाय करू शकतो आणि कोणत्या लेवलवरून पुट ऑप्शन बाय करू शकतो. जर तुम्ही इथं वीकली चार्टवरती जर निफ्टीला ऑब्झर्व केलं तर जी काही इथं मिड डिसेंबरची इथं जी काही वीकली कॅन्डल झाले त्या वीकली कॅन्डलच्या हायच्या वरती निफ्टी एकदा पण गेलेला नाही. इव्हन दो निफ्टीनं तो हाय टेस्ट पण केलेला नाही, पण ही जी काही मिड डिसेंबरची वीकली कॅन्डल आहे त्या वीकली कॅन्डलच्या लोला निफ्टीनं 3 वेळा टेस्ट केले. म्हणजे हा जो काही लो आहे 17,750च्या दरम्यानचा, ह्या लोला निफ्टीनं 3 वेळा टेस्ट केले. म्हणजे इंट्राडे मध्ये निफ्टी काय करतोय की 17,750च्या लेवलला टेस्ट करतोय, पण नंतर 18,000च्या जवळ जाऊन क्लोज होतोय. पण जर तुम्ही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी गॅप अप ओपन झाला, पण ती लेवल निफ्टीला होल्ड करता आली नाही. म्हणजे निफ्टीला 18,150च्या वरती जाता आलेलं नाही, कारण की निफ्टीमध्ये आता 18,130 ते 18,255 हा काय की स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. जोपर्यंत ह्या सप्लाय झोनच्या वरती निफ्टी डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला इथं शॉर्ट्स कव्हर झालेले किंवा नवीन बायर्स ऍक्टिव्हेट झालेले बघायला मिळणार नाही. तसंच निफ्टीमध्ये जर तुम्ही वीकली चार्टवरती जर इथं ऑब्झर्व केलं तर निफ्टीमध्ये 17,750 ते 17,850 हा जो काही एरिया आहे हा एरिया काय की स्ट्रॉंग डिमांड झोनचं काम करतोय. म्हणजे ज्यावेळेस इथं निफ्टी येतोय त्यावेळेस इथं बायर्स ऍक्टिव्हेट झालेले तुम्हाला बघायला मिळत आहेत, कारण की ह्या लेवलवरती निफ्टीनं खूप वेळा सपोर्ट घेतलेला आणि निफ्टी काय करतोय की जे काही आपलं आता बजेट आहे त्या बजेटच्या न्यूजचा वेट करतोय. त्याच्यासोबत जे काही तुमचं युएस फेडची मीटिंग आहे त्या फेड मीटिंगचं जे काही रेट हाईकचं डिसिजन आहे त्या सगळ्या गोष्टींचं काय करते की इथं निफ्टीमध्ये तो एक ट्रिगर आहे, तो ट्रिगर काय करतोय वेट करतोय. त्या बेसिसवरती निफ्टीमध्ये आपल्याला एकतर डाऊनसाईडची मोमेंटम अपेक्षित आहे किंवा अपसाईडची मोमेंटम येणाऱ्या कालखंडामध्ये अपेक्षित आहे. कारण की 1 तारखेला आपलं बजेट आहे, त्याच्यासोबत रेट हाईकचं डिसिजन आहे, त्याच्यासोबत जे काही मेजर इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही अर्निंगचे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आपल्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते सगळे रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. त्यामुळं निफ्टी काय करतोय की निफ्टी इथं वेट करतोय. म्हणजे जर इथं तुम्ही वीकली चार्टवरती जर बघितलं तर इथं निफ्टीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये पण एक डोजी कॅन्डल तयार झालेली, ह्या आठवड्यामध्ये पण एक डोजी कॅन्डल तयार झाली आहे. म्हणजे काय की इथं बायर्स आणि सेलर्स यांच्यामध्ये जी काही रेस चालू आहे, म्हणजे जी काही रस्सी खेच चालू आहे ती इक्वल ताकदीची चालू आहे. त्यामुळं निफ्टीला कुठल्याच दिशेला जाता येईना झाले. म्हणजे जर सेलर्स ऍक्टिव्हेट झाले तर निफ्टी 17,750च्या खाली जर क्लोज करायला चालू झाला तर आपल्याला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असणार आहे ते 17,000 पर्यंतचं टार्गेट आणि त्यानंतर 16,750 आणि 16,500 हे 2 टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतील. पण निफ्टीनं 17,750च्या खाली क्लोजिंग द्यायला चालू करायला पाहिजे. असं व्हायला नको की बाबांनो निफ्टी 17,700 पर्यंत आला पण इंट्राडे मध्ये येऊन परत तो 18,000च्या जवळ जाऊन क्लोज झाला. म्हणजे इथं जे काही टार्गेट आहे आपलं ते टार्गेट इथे ऍक्टिव्हेट होणार नाही. त्यासाठी निफ्टीनं 17,750च्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे. त्यावेळेसच निफ्टीमध्ये आपल्याला काय की एक डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळणार आहे. आणि जर बजेटपर्यंत जर निफ्टी स्लो अँड स्टेडीली जर 18,130 ते 18,255च्या दरम्यान जर ट्रेड केला आणि येणाऱ्या एक्सपायरीला किंवा जे काही तुमचं बजेट आहे त्या बजेट दिवशी जर निफ्टीनं 18,255 ही लेवल जर अप्पर साईडला ब्रेक केली किंवा 18,255 ही लेवल जर होल्ड केली बजेटपर्यंत तर आपल्याला निफ्टीमध्ये जे काही शॉर्ट कव्हरिंग राहिले किंवा जे काही नवीन बायर्स ऍक्टिव्हेट झालेले आहेत ते निफ्टीमध्ये नवीन बायर्स ऍक्टिव्हेट झालेले दिसतील आपल्याला. आणि त्यावेळेस आपलं निफ्टीमधलं जे काही पहिलं टार्गेट असणार आहे ते 18,500 आणि त्यानंतर 18,800 पर्यंतचं टार्गेट निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. पण त्यासाठी निफ्टीनं एकतर 18,255च्या वरती क्लोजिंग द्यायला पाहिजे किंवा 17,750 ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे. तरच आपल्याला डाऊन साईडचा किंवा अपसाईडचा मोमेंटम इथं बघायला मिळणार आहे. जर तुम्ही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा जर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला 80 अंकांची घसरण बघायला मिळालेली आहे. निफ्टी हा 18,027ला क्लोज झालाय. म्हणजे निफ्टी 18,000च्या वरती क्लोज झाला ही निफ्टीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही सेक्टर वाईज जर निफ्टीला बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये एफएमसीजी सेक्टर असेल, फार्मा सेक्टर असेल, ॲटो सेक्टर असेल, त्यानंतर मीडिया सेक्टर असेल, हे सेक्टर कसे होते वीक होते. आणि आयटी सेक्टर असेल, मेटल सेक्टर असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असेल, त्याच्यासोबत एनर्जी सेक्टर असेल, हे काही की स्ट्रॉंग परफॉर्मिंग सेक्टर होते. त्यामुळं निफ्टीमध्ये जे काय चाललंय ते आता काही की सगळे मिक्स्ड क्यूज आहेत. त्यामुळं निफ्टीला एका साईडला मोमेंटम देणं खूप अवघड झाले. म्हणजे निफ्टीमधले मेजर जे काही सेक्टर आहे ते सेक्टर सध्या निगेटिव्ह आहेत. त्यातले नंतर जे काही फायनान्शियल सेक्टर आहे, नंतर मेटल सेक्टर आहे, हे काही की स्ट्रॉंग आहे. त्यामुळं ज्या काही मोमेंटम आहे त्या मोमेंटम आपल्याला इथं न्यूट्रल बघायला मिळत आहे. जोपर्यंत निफ्टी आता 17,850 ते 18,100च्या ह्या दरम्यान आहे तर ह्यावेळेस निफ्टीमध्ये तुम्हाला एक होलाटाईल सेशन इथं बघायला मिळणार आहे. कारण की हा जो काही एरिया आहे, हा जो काय सगळा एरिया आहे तो काय असणार आहे की होलाटाईल एरिया आहे. म्हणजे ह्यामध्ये जे काही तुमचे स्टॉप लॉसेस आहे ते स्टॉप लॉसेस तुम्हाला इथं ट्रिगर होताना दिसतील. त्यामुळं
जोपर्यंत ह्या एरियामध्ये निफ्टी ट्रेड करतोय, म्हणजे ही जी काही 200 पॉईंटचा जो काही एरिया, ह्या एरियामध्ये जोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करता तोपर्यंत तुम्ही तुमच्या छोट्या टार्गेटवरती लक्ष ठेवून ट्रेड करा. आणि जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती किंवा ह्या लेवलच्या खाली मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्हली पुट किंवा अग्रेसिव्हली बाय मध्ये इंटरेस्ट दाखवू नका. कारण की सध्या मार्केट कशामध्ये ट्रेड करते, नो ट्रेडिंग झोनमध्ये ट्रेड करते. म्हणजे हा जो काही एरिया हा काय की पूर्णपणे होलाटाईल एरिया, म्हणजे ह्या एरियामध्ये तुमचे जे काही कोणत्या पण साईडचा तुम्ही ट्रेड घ्या, कोणत्या पण साईडला तुम्ही ट्रेड करा, तिथे तुम्हाला तुमचे स्टॉप लॉस ट्रिगर झालेले तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे ह्या एरियामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करणं टाळलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर आता आपण बघूया की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो. जर तुम्ही इथं निफ्टीला 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर निफ्टी काय करतोय, ही जी काही अप्पर ट्रेंड लाईन आहे ह्या अप्पर ट्रेंड लाईनला काय करतोय, रेजिस्टन्स घेतोय. म्हणजे जर तुम्ही इथं निफ्टीला बघितलं, ज्यावेळेस निफ्टीनं नवीन त्याचा लाईफ टाईम हाय तयार केला, त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊनफॉल बघायला मिळाला, त्यावेळेस त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला इथं बाईंग झालेलं बघायला मिळालं. पण निफ्टी काय केला की इथं जी काही अप्पर ट्रेंड लाईन आहे ह्या अप्पर ट्रेंड लाईनला निफ्टीनं काय केलं की रेजिस्टन्स घेतला. आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण एक्झॅक्टली ह्या ट्रेंड लाईनला निफ्टीनं काय केलं, रेजिस्टन्स घेतला आणि निफ्टी नंतर डाऊन साईडला क्लोज झालेला आपल्याला इथं बघायला मिळालं आहे. जर तुम्ही इथं 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर निफ्टीला बघितलं तर निफ्टी काय करतोय की ही जी काही 17,750 ची जी काही लेवल आहे ह्या लेवलला काय करतो की निफ्टी इथं सपोर्ट घेतोय. जर इथं तुम्ही बघितलं तर निफ्टीने 3 ते 4 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. आणि जर वरच्या साईडला बघितलं तर निफ्टी 18,130 ते 18,200 ह्या दरम्यान काय करतोय की निफ्टी इथं रेजिस्टन्स घेताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे हा जो काही एरिया आहे निफ्टीसाठी 18,130 ते 18,200 255 हा जो काही एरिया आहे तो सगळ्या काय की रेजिस्टन्सचं काम करतोय. आणि हा जो काही 750चा एरिया आहे 17,750चा जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा सपोर्टचं काम करतोय. जर तुम्ही इथं निफ्टीमध्ये जर एक चार्ट पॅटर्न ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये एक आपल्याला डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेला दिसतोय. म्हणजे आता जर तुम्ही सगळे ग्लोबल क्यूज बघितले तर एचजीएक्स निफ्टी सोमवारचे ट्रेडिंग एचजीएक्स निफ्टी हा प्लसमध्ये क्लोज झालाय. त्यामुळे आपलं जे काही मार्केट आहे ते सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक 70-80 पॉईंटनं गॅप अप ओपन होणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे जर मार्केट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप ओपन झाला आणि मार्केटनं जर इथं टाइम स्पेंड केला, म्हणजे 15-20 मिनिटं किंवा पहिले एक अर्धा तास जर इथं टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर जर मार्केटनं 18,170 लेवल जर ही अप्पर साईडला ब्रेक केली तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे ते 18,232, त्यानंतरचं टार्गेट असणार आहे 18,290 आणि तिसरं टार्गेट असणार आहे 18,333. तर जोपर्यंत बँक निफ्टी आता 18,290च्या वरती किंवा 255च्या वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये मोठं टार्गेट बघायला मिळणार नाही. त्यामुळं जरी मार्केट गॅप अप ओपन झालं तर तुम्हाला काय करायचं आहे की छोट्या छोट्या टार्गेटवरती लक्ष ठेवून तिथं काम करायचं आणि जे काही तुमचं प्रॉफिट बुकिंग आहे ते प्रॉफिट बुकिंग योग्य वेळी केलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. जर मार्केट जास्त गॅप अप ओपन झाला आणि जर त्यानंतर मार्केटमध्ये काय करा की एक प्रॉपर रिट्रेसमेंटचा वेट करा. म्हणजे जर मार्केट 18,250च्या दरम्यान जर गॅप अप जास्त ओपन झालं, म्हणजे 100 पॉईंट 150 पॉईंट जर गॅप अप ओपन झालं तर त्यावेळेस काय करा की मार्केटमध्ये एक प्रॉपर रिट्रेसमेंट येऊ द्या आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे काही डीप एंड आहे त्या डीपला जर तुम्ही बाईंग साईडला कन्वर्ट केलं, म्हणजे बाय ऑन डीप ही जर स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. जर आपल्याला चांगला ट्रेड मिळायचा असेल तर मार्केट काय व्हायला पाहिजे की 18,020 ते 18,100च्या दरम्यान किंवा 18,130च्या दरम्यान ओपन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मार्केटनं 18,170 ही लेवल अप्पर साईडला ब्रेक करायला पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला मार्केटमध्ये एक चांगला ट्रेड मिळू शकतो ज्याच्यामध्ये चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मिळणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये पुट ऑप्शनवरती ट्रेड करायचा आहे, तोपर्यंत मार्केट आता 17,990च्या खाली एखादी कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पुट ऑप्शन बाय करू नका किंवा जे काही सेलिंग पोझिशन आहे ती सेलिंग पोझिशन क्रिएट करू नका. कारण की मार्केटसाठी आता 18,000 जो काही एरिया आहे तो काय की स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे. म्हणजे 18,000 पर्यंत जोपर्यंत मार्केट येते तोपर्यंत तुम्ही जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जास्त गॅप अप जरी ओपन झालं तरी तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. मार्केट 18,000 पर्यंत जरी म्हणजे एक 40-50 पॉईंट ओपन गॅप अप ओपन झालं त्यानंतर 18,000 पर्यंत जर एक रिट्रेसमेंट दिलं त्यावेळेस पण तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. तुम्हाला सेल पोझिशन केव्हा तयार करायची आहे, जेव्हा मार्केट 17,990च्या खाली एखादी 5 किंवा 15 मिनिटची कॅन्डल क्लोज करेल. असं काय नाही की बाबांनो 3-4 कॅन्डल 17,980ला गेल्या 17,970ला गेला पण 18,000च्या वरती जाऊन त्या कॅन्डल क्लोज होत असतील तर त्यावेळेस तुम्हाला तिथं पुटमध्ये ट्रेड करायचं नाहीये. जोपर्यंत कॅन्डल ही 17,990च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुटमध्ये एक पण ट्रेड घ्यायचं नाही. जर 17,990च्या खाली निफ्टी क्लोजिंग द्यायला चालू केला त्यावेळेस तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शन बाय करा. त्यावेळेस तुमचं पहिलं टार्गेट असेल 17,939, दुसरं टार्गेट असेल 17,870, तिसरं टार्गेट असेल 17,800.
जर निफ्टी जास्त गॅपडाऊन ओपन झाला म्हणजे एक 70-80 पॉईंट जर निफ्टी गॅपडाऊन ओपन झालं तर त्यावेळेस 5 मिनिटाची कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते ह्याचा वेट करा, किंवा 15 मिनिटाची एखादी कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार झाली किंवा एखादी जर इनसाइड कॅन्डल तयार झाली तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, ज्यावेळेस ह्या इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं कॉल ऑप्शन बाय करायचं आहे. त्यावेळेस तुमचं 18,100 आणि 18,150 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये आरामात मिळणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवा की निफ्टी कशा पद्धतीनं ट्रेड करतोय. तर येणाऱ्या कालखंडामध्ये काय की आता आपलं बजेट आहे, त्यानंतर रेट हाईकचा डिसिजन आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती निफ्टी ट्रिगर होणं आपल्याला इथं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्ही लक्ष ठेवून म्हणजे ग्लोबल क्यूज काय आहेत, त्याच्यासोबत इंडियन मार्केटमध्ये काय गोष्टी चालू आहेत, रिलायन्सचा रिझल्ट कशा पद्धतीने आलाय, ह्या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्ही लक्ष ठेवून जर ट्रेड केला तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतं. तर मित्रांनो इथे एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते की मार्केट आता स्लो आणि स्टेडीली काय करू शकेल की इथं 17,750 पर्यंत येईल, पण बजेटच्या दिवशी काय होईल की बाबांनो ह्या लेवलला मार्केट एक्झॅक्टली सपोर्ट घेईल आणि नंतर आपल्याला नवीन टेरिटरीमध्ये म्हणजे इकडं 17,000 18,000 किंवा 18,200-300 ह्या लेवलकडे मार्केट जाताना आपल्याला दिसेल. असं पण होईल की मार्केट जास्त गॅप अप ओपन होईल, त्यानंतर मार्केटमध्ये एक प्रॉपर रिट्रेसमेंट येईल आणि त्यानंतर मार्केट आपल्याला काय की हायर साईडची रॅली आपल्याला इथं दाखवू शकेल. तर आपल्याला दोन्ही साईडच्या गोष्टींसाठी इथं प्रिपेअर राहायचं आहे. म्हणजे असं काय नाही की बाबांनो बजेट आहे म्हणून आपल्याला अपसाईडची रॅली येणं अपेक्षित आहे, असं काय नाही. बजेट आहे म्हणून आपल्याला डाऊनसाईडची पण रॅली मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे दोन्ही साईडच्या व्ह्यूवरती जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. म्हणजे जर बजेटपर्यंत मार्केट हे 18,255च्या वरती जर क्लोज व्हायला चालू झालं तर आपल्याला मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे, आणि जर मार्केट हे बजेटपर्यंत 17,750 किंवा 17,800च्या दरम्यान जर क्लोज झालं तर मार्केटमध्ये आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्यामुळं जे काय तुमचं व्ह्यू आहे ते व्ह्यू व्यवस्थित क्लिअरपणे तयार करून जर तुम्ही मार्केटमध्ये काम केलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर आता बघूया की जे काही निफ्टीचे सेक्टर आहेत ते निफ्टीचे सेक्टर कशा पद्धतीनं ट्रेड करत आहेत. जर तुम्ही एफएमसीजी सेक्टर बघितला तर एफएमसीजी सेक्टर सध्या वीक वाटतोय. म्हणजे जर 15,900च्या खाली जर एफएमसीजी सेक्टर क्लोज व्हायला चालू केला तर एफएमसीजी सेक्टरमध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळू शकतं. त्यामुळं एफएमसीजी सेक्टरमधले जे काही हेवीवेट स्टॉक्स आहेत किंवा जे काही चांगले स्टॉक्स आहेत ते तुम्ही अक्युमुलेट करू शकता. त्यामुळं तुम्हाला भविष्यात त्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. नेक्स्ट सेक्टर आहे तो आयटी सेक्टर. तर आपला आयटी सेक्टरमध्ये 29,700 पर्यंतचं टार्गेट होतं, कारण की मागच्या आठवड्याच्या वीकली अनालिसिसमध्ये मी सांगितलेलं की तुम्ही आयटी सेक्टरवरती लक्ष ठेवू शकता आणि आयटी सेक्टरमध्ये जे काही स्टॉक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर आयटी सेक्टरमध्ये आपल्याला एक चांगला अपमूव्ह मिळालेला आहे. तर आयटी सेक्टरमध्ये जर बघितलं तर आता 29,800 हा काय की रेजिस्टन्सचं काम करतोय. जर 29,800च्या वरती जर हा सेक्टर गेला तर आपल्याला यामध्ये 30,200 आणि 30,400 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकेल. नेक्स्ट सेक्टर आहे तो फार्मा सेक्टर. तर फार्मा सेक्टर इथं काय की जरा वीक वाटतोय. म्हणजे जर फार्मा सेक्टर ह्या ट्रेंड लाईनच्या खाली म्हणजे ह्या आठवड्याचा जो काही लो आहे ह्या लोच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर फार्मा सेक्टरमध्ये पण आपल्याला एक करेक्शन बघायला मिळू शकतं. त्यामुळं फार्मा सेक्टरमध्ये जे काही हेवीवेट स्टॉक्स आहेत ह्या स्टॉक्सवरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर आणि ते स्टॉक्स जर तुम्ही व्यवस्थित बाय केले तर तुम्हाला तिथं चांगला रिटर्न त्या स्टॉक्समधून मिळू शकतो. नेक्स्ट सेक्टर आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर. तर फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरसाठी जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 18,500. जोपर्यंत 18,500च्या खाली फिन निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये आपल्याला विकनेस दिसणार नाही. आणि फिन निफ्टीसाठी जो काही रेजिस्टन्स आहे तो 18,888. म्हणजे 18,890च्या वरती जर फिन निफ्टी क्लोज करायला चालू केला किंवा 18,900च्या वरती जर फिन निफ्टी क्लोज करायला चालू केला तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला 19,200 आणि 19,300 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यामुळे फायनान्शियल निफ्टीवरती लक्ष ठेवा, कारण की फिन निफ्टी आता आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगसाठी एक चांगलं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे ह्यावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला तिथं चांगलं ऑप्शन ट्रेडिंग करता येईल. नेक्स्ट सेक्टर आहे तो मेटल सेक्टर. तर मेटल सेक्टर ह्या आठवड्यामध्ये काय की आउट परफॉर्मिंग होता. जर मेटल सेक्टर आता ह्या रेजिस्टन्सच्या वरती जर क्लोज करायला चालू केला म्हणजे 6,926च्या वरती जर ट्रेड करायला चालू केला तर मेटल सेक्टरमध्ये आपल्याला एक बाईंग मोमेंटम बघायला मिळेल. तर मेटल सेक्टरमध्ये जे काही सपोर्ट आहे तो 6,660. जर 6,660च्या खाली जर मेटल सेक्टर क्लोज करायला चालू केला तर तिथं आपल्याला एक करेक्शन बघायला मिळेल. नेक्स्ट सेक्टर आहे तो तुमचा ॲटो सेक्टर. तर ॲटो सेक्टर काय की सध्या इथं वीक आहे. म्हणजे जर ॲटो सेक्टर ह्या लोच्या खाली जर ट्रेड करायला चालू केला तर ॲटो सेक्टरमध्ये पण करेक्शन बघायला मिळू शकतं. त्यामुळं ॲटो सेक्टरवरती मग लक्ष ठेवा. जे काही तुमचे चांगले आवडते स्टॉक्स आहेत ॲटो सेक्टरमधले त्या स्टॉक्स अक्युमुलेट करा, किंवा जे काही ETF करणार आहे तुम्ही त्या ETFच्या माध्यमातून जर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. नेक्स्ट बँक आहे ती नेक्स्ट
स्टॉक आहे. नेक्स्ट सेक्टर आहे तो निफ्टी PSU बँक. तर निफ्टी PSU बँक काय करतो की हायर साईडला इथं होल्ड करून आहे. जर हायर साईडला जर 4400च्या वरती जर PSU बँक निघाला तर PSU बँकमध्ये आपल्याला 4600 आणि 4700 टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि PSU बँकसाठी जो काही PSU बँक सेक्टरसाठी जो काही सपोर्ट आहे तो आहे 4150. जर 4150च्या खाली जर क्लोज करायला चालू झाला तर PSU सेक्टरमध्ये आपल्याला एक करेक्शन बघायला मिळेल. नेक्स्ट सेक्टर आहे तो एनर्जी सेक्टर. तर एनर्जी सेक्टर पण काय की इथं स्ट्रॉंग हँडमध्ये आहे. म्हणजे जर एनर्जी सेक्टर जर हायला ट्रेड करायला चालू झाला तर एनर्जी सेक्टरमध्ये आपल्याला 27,000 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यामुळे जे काही एनर्जी स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्सवरती जर तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग केलं म्हणजे जे काही त्याचे हाय जे असतील त्या हायच्यावरती जर हे एनर्जी स्टॉक जर ट्रेड करायला चालू केले तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर सध्या जर तुम्ही इथं निफ्टी मीडिया बघितला तर निफ्टी मीडिया सगळ्यात वीक दिसतोय. जर निफ्टी मीडिया हा जो काही सपोर्ट आहे म्हणजे 18,060च्या खाली जर ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टी मीडियामध्ये आपल्याला चांगलं करेक्शन बघायला मिळू शकतं. त्यामुळे जे काही मीडियामधले जे काही स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्सवरती जर तुम्ही ETF मधून म्हणा किंवा SIP मधून म्हणा किंवा डायरेक्ट तुम्ही पोर्टफोलिओला जर ते स्टॉक अॅक्युमुलेट केले तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो येणारे 2 आठवडे हे जे काय आहे ते निफ्टी आणि बँक निफ्टी म्हणजे मार्केटची दिशा ठरणारे आठवडे. त्यामुळं ह्या आठवड्यांमध्ये तुम्ही तुमचं रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टींवरती जर लक्ष ठेवून जर ट्रेड केला तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.